शेळ्यांची म्हणजे बॉडी स्ट्रक्चर त्यांचं मजबूत आहे. शेळ्यांना दूध आहे, हाईट म्हणजे हाईट तसं आहे त्यांचा. पायाचं जे स्ट्रक्चर आहे ते जाड आहे आणि जे त्यांचं पंच आहे नाकाचा. आपला आता आपण साधारण कमीत कमी एक 5 ते 6 वर्षाचं शेळी पालन करतोय. आपल्याकडे सुरुवातीला आपण गावरान शेळ्यापासून चालू केलेले होते आणि आता एक 4-5 वर्षापासून म्हणजे 3-4 वर्षापासून आपण बिटल शेळ्यात काम करतोय. मग आता आपल्याकडे सध्या लहान मोठे मिळून एक 20-25 प्राणी आहेत. मग आपला मोठा ब्रेडर ऑस्कर नावाचा आहे, शिवाज्ञ गोटपामा. आणि त्याच्यात दुसरा मेला आहे तो 11 महिन्याचा टायझर म्हणून आहे. बिटल शेळी पाळणार नाही आता कसं आहे, आपण गावरांमध्ये आपण गावरान जर हे केलं बंदिस्तला गावरान परवडत नाही आपल्याला. मग त्याचं कसं बिटल हे केलं तर त्याला मागणी जास्त आणि पैसे पण भरपूर म्हणजे किंमत पण जास्त येते आपल्याला. बंदिस्तमध्ये जर केलं तर आपण एवढे पैसे आपल्याला मिळत नाहीत पिल्लाला किंवा शेळ्यांना. ते खोराकाला खर्च पण जास्त होते आणि चाऱ्यांना पण खर्च जास्त होते गावरांमध्ये. तसं बिटलला आपल्याला प्रॉफिट पण जेवढं आपण हे करायचं तेवढं आपल्याला उत्पन्न पण मिळते बिटलमध्ये. त्याचं खाण्यापिण्याचं शेड्यूल म्हणजे कसं आपण सकाळी आता उठतो, पहिला सगळे स्वच्छता करतो, नंतर खोराक टाकतो शेळ्यांना. तर नंतर 1-1.5 तासानंतर आपण सुका चारा देऊन 1-3 तासाने पाणी ठेवतो. 1.5 तासाने सुका चारा ठेवून 1.5 तासाने पाणी ठेवतो. मग पुन्हा तिथून हिरवी वैरण आपली पडते. मग शेळ्या रेस्ट करतात. पुन्हा 4 वाजता आपली दुसरी वैरण पडते त्यांना. तुमच्या आरोग्याची काळजी कशी घेतात? आरोग्याची काळजी म्हणजे वर्षाला लसीकरण जर आपण व्यवस्थित केलं तरी जास्त आजारी पडत नाहीत शेळ्या. तेवढंच त्यांना थंडी, ताप, जुलाबी एवढंच नॅचरल ते म्हणजे हवामानानुसार ते चेंज होत राहते. ते आता ह्याची वजनं कशी असतात? वजन म्हणजे आता आपण सांभाळण्यावर आहे. ते आपण खायला खोराक कसं देतो ते आपल्याला सांभाळण्यावर आहे. आपण चारा कुठल्या प्रकार देतो, किती व्हरायटी चारा आहेत त्यात आपल्या शेळ्यांचं हे राहते. किमती कशा असतात शेळ्यांच्या ते शेळीच्या आणि पिल्ल्याच्या स्ट्रक्चरवर म्हणजे दिसण्यावर किमती राहते. काय खास? आपलं साधारण 3 महिन्याचं पिल्लू 35 ते 40च्या रेंजमध्ये आपण एक पिल्लू विकतो. काय खासियत आहे तर या शेळ्यांची म्हणजे बॉडी स्ट्रक्चर त्यांचं मजबूत आहे. शेळ्यांना दूध आहे, हाईट म्हणजे हाईट तसं आहे त्यांचा. पायाचं जे स्ट्रक्चर आहे ते जाड आहे आणि जे त्यांचं पंच आहे नाकाचा ते दिसायला ॲक्टिव्ह म्हणजे असं हे राहते दुसऱ्या शेळ्यापेक्षा. आणि दुधाला पण चांगले आहेत शेळ्या, तसं आजारी जास्त पडत नाहीत शेळ्या या. शिक्षण वगैरे किती झालं? शिक्षण आपलं 12वी झालेलं आहे. आणि उलाढाल किती आहे? म्हणजे उलाढाल बघा आता वार्षिक आपल्याकडे तरी पण 9-10 लाखापर्यंत वार्षिक. 8 शेळ्यापर्यंत. आता सध्या आपल्याला कमी केली शेळ्या पुन्हा.